देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे वैद्यकीय पथक रवाना. श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी पालखी सोहळ्याचे वेध सर्वांनाच लागले आहेत. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 2 विशेष वैद्यकीय पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच यावेळी वारकऱ्यांना प्रथमोपचार किटचे वाटपही करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि हिरवा झेंडा दाखवून ही आरोग्य दिंडी पंढरपूरच्या दिशेने अत्यंत उत्साहात रवाना झाली. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत म्हणाल्या की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी जात असतात. अशा वेळी त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जावी म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे विशेष आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. ते वारकरी जे आपले गेलेत त्यांच्या आरोग्याचा पण प्रश्न महत्वाचा आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस फार आहे, त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की ॲम्ब्युलन्स ही पाठवून द्यावी. त्याच्यात डॉक्टर आहेत, नर्स स्टाफ सगळा आहे, औषधांचा पुरवठा भरपूर केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि व्यवस्थित हे करून देवाचं दर्शन घेऊन पंढरपूरचं वारकरी आहेत त्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि व्यवस्थित त्यांनी परत यावं एवढीच इच्छा. 12-13 वर्ष झाले चालू आहे आता हे. त्यामुळे त्याचा ॲम्ब्युलन्सचा लाभ सर्वांनी घ्यावा. म्हणजे ज्यांचे जरा काय आपल्याला त्रास वाटला काय लगेच त्यांनी डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून आणि इमर्जन्सी काय वाटली तर लगेच सांगून त्यांनी जे आपण सेवा देतोय त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी या पथकाविषयी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 2 ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांचे विशेष वैद्यकीय पथक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. हे पथक सलग 20 दिवस वारकऱ्यांची अहोरात्र सेवा करणार आहे. आज खऱ्या अर्थानं आळंदीहून पंढरपूरसाठी जे सालाबादप्रमाणे यावर्षी जाणारी वारी दिंडी आहे, माऊलीच्या वारीमध्ये आज कोल्हापूर जिल्हा परिषदेने 2 ॲम्ब्युलन्स आणि 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक वारकऱ्यांच्या सेवेसाठी आज जिल्हा परिषदेने या ठिकाणी रवाना केलेलं आहे. सलग 20 दिवसाच्या या वारीमध्ये आमच्या कोल्हापूर जिल्हा परिषदचे हे वैद्यकीय पथक वारीमध्ये सामील असणाऱ्या सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत, आरोग्य सभापती नांदेकर ताई, आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही जिल्हा परिषदच्या ऑफिसमधून ह्या दोन्ही ज्या ॲम्ब्युलन्स आहेत, ज्या अखंड 20 दिवस त्या ठिकाणी वारकऱ्यांना सेवा देणार आहेत, त्या ॲम्ब्युलन्स आज या ठिकाणी आपण रवाना करण्यात, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज कार्यक्रम घेतला आणि दोन्ही ॲम्ब्युलन्स आज या ठिकाणी रवाना झाल्या. त्या वारीमध्ये सामील होतील आणि सर्व वैद्यकीय सेवा ती या ठिकाणी देतील. आमच्या जिल्हा परिषदचे DHO पिंपळे साहेब आणि त्यांचा स्टाफ हा त्याच्यावर सातत्यानं मॉनिटरिंग करून 20 दिवसामध्ये जेवढी सेवा करता येईल जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमातून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून ती सेवा करण्याचं काम आमचं सर्व वैद्यकीय पथक त्या ठिकाणी करेल असे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. आणि समाविष्ट होणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी आमच्या या जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा. या सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी आणि विठ्ठल भक्त वारकरी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा हा उपक्रम वारकऱ्यांसाठी नक्कीच मोठा दिलासा ठरणार आहे. या खास प्रसंगी जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह अनेक अधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.